थंडीच्या सीझनमध्ये सुक्की मेथीची भाजी खाऊन कंटाळा असताल तर अशी मेथीची भाजी बनवून बघाच. नमस्कार मंडळी, ओजवान्स फूड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. चला तर आज आपण बघणार आहोत लसूणी मेथी. या ठिकाणी मी एकदम ताजी मेथी घेतलेली आहे. तिला व्यवस्थित निसून पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची. खरं सांगायचं म्हणजे मला पण लसूणी मेथीची भाजी माहितीच नव्हती. जेव्हा मी संभाजीनगरमध्ये राहायला आले तेव्हा मला समजलं की सुकी मेथीच्या भाजीपेक्षा लसूणी मेथीची भाजी एकदम भारी लागते. मेथी स्वच्छ धुवून तिला बारीक साईजमध्ये कट करून घ्यायची. या ठिकाणी मी मस्त बारीक साईजमध्ये कट करून घेतलेली आहे. आता आपण गॅस पेटवून त्यावरती कढई ठेवून त्यामध्ये शेंगदाणे, थोडेसे डाळवं आणि थोडे तीळ टाकून त्याला भाजून घेऊ. या मिश्रणाचं आपल्याला वाटण करायचं आहे. या ठिकाणी मी मिक्सर वाटण काढून घेतलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. आता आपण चिरलेल्या मेथीला फ्राय करून घेऊ. त्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये चिरलेला लसूण टाकून घ्यायचा आणि नंतर चिरलेली मेथी टाकून द्यायची. लसूणी मेथी म्हणल्यास आपल्याला त्यामध्ये लसूण थोडं जास्त प्रमाणात टाकून घ्यायचा आहे. आता आपली मेथी मस्त तेलामध्ये फ्राय झालेली आहे. तिला एका प्लेटमध्ये आपण बाजूला काढून ठेवू. तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू. त्यासाठी सर्वात पहिले लसूण कुटून टाकण्यापेक्षा चिरून घ्यायचा. नंतर लगेच कांदा बारीक साईजमध्ये कट करून घ्यायचा. यानंतर आपण टोमॅटो घेऊन तो पण बारीक साईजमध्ये कट करायचा. टोमॅटो हा अर्धच घेतलेला आहे मी या ठिकाणी. आता आपण फोडणी देऊ. तेलामध्ये थोड्या मोहरी टाकून तिला व्यवस्थित कढू द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये जिरे, 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या, कांदा आणि भरपूर प्रमाणात लसूण टाकून घ्यायचा. या सर्व मिश्रणाला व्यवस्थित परतून घेत राहायचं. यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते, कारण हे सर्व मिश्रण व्यवस्थित कढलं जाते मिठामुळे. त्यानंतर मी यामध्ये 2 चम्मच लाल तिखट टाकून वरतून त्यामध्ये टोमॅटो टाकून घेते. आता या सर्व मिश्रणाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत कढू द्यायचं. यानंतर मी वरतून त्यामध्ये थोडंसं धने पावडर आणि जी बनवली होती पेस्ट ती पेस्ट टाकून घेते. आपल्या गॅसची स्पीड ही मीडियम ठेवून या सर्व मिश्रणाला व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपण जी फ्राय केलेली मेथी आहे ती यामध्ये टाकून घेऊ. मीडियम गॅसच्या स्पीडवर या मेथीला मस्त असं परतून घेत राहायचं. तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाला मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून त्यावरती 2 मिनिटासाठी झाकून ठेवू. आता आपली मस्त अशी भाजी बनलेली आहे. तरी पण आपण वरून थोडासा तडका देऊ. तडका देण्याचं कारण म्हणजे आपली भाजी एकदम खायला स्वादिष्ट लागेल. या ठिकाणी बघू शकता मी वरतून लसणाचा देखील तडका दिलेला आहे. बाजरीची भाकर आणि अशी लसूणी मेथीची भाजी झाल्यास जेवणाची खायची मजाच काहीतरी वेगळी. सांगा तर मग कशी वाटली लसूणी मेथी?